शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आरटीई खाजगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी आलेल्या अर्जाची ऑनलाईन सोडत म्हणजेच लॉटरी सोमवारी विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली. राज्यातील 8,863 शाळांमधील एकूण 1,09,111 जागांसाठी 3,05,159 बालकांचे अर्ज आले आहेत. प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ऑनलाईन सोडत जाहीर झाली असली तरीही पालकांना प्रवेशाच्या निवड यादीसाठी शनिवारपर्यंत म्हणजेच 15 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009 आरटीईनुसार खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेशाची ऑनलाईन सोडत सोमवारी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या SCERT सभागृहात नवीन मराठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत चिठ्ठ्या काढून ही सोडत काढण्यात आली आहे. यावेळी राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, शिक्षण संचालक योजना महेश पालकर, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, SCERTचे संचालक राहुल रेखावार उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात चिठ्ठ्या उचलल्यानंतर प्रत्यक्ष ऑनलाईन सोडत प्रक्रियेस सुरुवात करण्यात येते. विद्यार्थ्यांनी चिठ्ठ्या उचलून काढलेल्या नंबरच्या साहाय्याने काही गुणसूत्र वापरून राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रामार्फत म्हणजेच नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर NIC यांच्यातर्फे ही सोडत काढली जाते. त्यासाठी 3-4 दिवसांचा अवधी लागतो. साधारणतः शुक्रवार दिनांक 14 ते दिनांक 15 म्हणजेच शनिवारपर्यंत NIC मार्फत ऑनलाईन सोडतीचे तांत्रिक काम पूर्ण होईल. त्यानंतर येत्या शनिवारपासून म्हणजेच 15 तारखेपासून निवड यादीत असलेल्या बालकांच्या पालकांना प्रवेशाबाबतचे संदेश अर्जात नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावरती पाठविण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे देखील गोसावी यांनी सांगितलेले आहे. पालकांनी निर्भयपणे नोंदवा तक्रारी. जर पालकांना काही तक्रारी असतील तर तुम्ही त्या निर्भयपणे तक्रार करायची आहे, हे देखील सांगण्यात आलेलं आहे. शिक्षण आयुक्तांनी हा सल्ला दिलेला आहे. आरटीई अंतर्गत 25% राखीव जागांवरील प्रवेशाची प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शकच होत आहे. त्यामुळे पालकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये. आरटीई 25% राखीव जागांवर प्रवेश देतो असे कोणी एजंट सांगत असल्यास त्याची तक्रार त्वरित संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांकडे करा. त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे देखील सांगण्यात आलेलं आहे. आरटीई प्रवेश नाकारणाऱ्या शाळांविरोधातही पालकांनी निर्भयपणे तक्रारी कराव्यात. आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 9वीत गेल्यानंतर शाळांकडून थेट ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजेच TC दिले जात असल्यास अशा पालकांनी तक्रार नोंदविण्यासाठी पुढाकार घ्यावा. शिक्षण विभागातर्फे निश्चितच पालकांच्या तक्रारींची दखल घेतली जाईल, असे देखील सचिंद्र प्रताप सिंह, राज्याचे शिक्षण आयुक्त आहेत, त्यांनी म्हटलेलं आहे.